आरतीने सासूला विचारले, आई आज जेवणात काय बनवू? हे ऐकून सासूबाई म्हणाल्या, असं विचारतीस जणू रोज आम्हाला विचारूनच जेवण बनवते. आरती म्हणाली, ज्या दिवशी बाबा बाजारात जातात आणि एकदम कितीतरी भाजीपाला आणतात तेव्हा नेहमी विचारूनच बनवते, पण तुम्ही तर एकच कुठली तरी भाजी आणता, त्यामुळे मग त्यात काय विचारायचं? सासूबाई म्हणाल्या, हिची जीभ तर बघा कशी कात्रीसारखी झाली आहे. बघा प्रत्येक वेळी कशी उलट बोलते ते, बाकी काही नाही. माहेरच्यांनी जसे संस्कार केलेत तसेच वागते आहे इथे. न जेवण बनवायला येतं न घरातली कुठली कामं, फक्त वाद घालायला तेवढा येतो महाराणीला. आरती म्हणाली, आई तुम्ही माझ्या संस्काराबद्दल नका बोलू, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, तसेही मला खूप कामं आहेत, मुलं शाळेतून येतीलच इतक्यात. एवढं बोलून आरती किचनमध्ये निघून गेली. हे असं आरतीच्या सासरी रोजच होत होतं. आरती आणि मनोहरच्या लग्नाला इतकी वर्ष झाली, 8-9 वर्ष तर तोंडातून आवाज निघत नव्हता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सासू सासरे, दीर ननद, नवरा आणि मुलाच्या कामातच गुंतलेली असते. तिच्या दीराचं आत्ताच गेल्या वर्षी लग्न झालं, पण भावजं अशी निघाली की एका वर्षातच सासूच्या जाचाला कंटाळून स्वतःच्या नवऱ्याला घेऊन वेगळी राहू लागली. त्यात सुद्धा सासूला आरतीच दोषी वाटते आणि म्हणते, धाकटी सून अंजली तर शिकलेली सावरलेली आहे, नोकरी करते तिकडे, त्यामुळे या घरातून निघून गेली. आरतीची सासू कधी तिच्याबद्दल वाईट बोलत नव्हती, कारण लग्नात तिने आरतीपेक्षा दुप्पट सोनं आणलं होतं. शिवाय तिचे वडील, मोठा भाऊ, लहान भाऊ सगळे सरकारी नोकर, ते सुद्धा मोठ्या पोस्टवरती. इकडे आले की खूप सामान घेऊन यायचे आणि त्यांच्या मुलीला देऊन जायचे. सासूबाईचं तोंड बंद ठेवण्यासाठी ते सामान पुरेसं होतं. ते जाताना सांगून जायचे की आमची मुलगी नाजूक आहे, तिला घरातली कामं होत नाहीत, तुम्ही म्हणत असाल तर घरात मोलकरीण लावून देऊ. धाकटी सून खूप उलट बोलायची, पण सासूबाई तिला कधीच काही बोलत नव्हती, कारण ते पैसे आणि त्या सामानामुळे सासूबाईला काही बोलता येत नव्हतं. दुसरीकडे आरती बिचारी गरीब कुटुंबातून होती. तिचे वडील शेतकरी, तर तिला एक भाऊ होता, तो पण मानसिकदृष्ट्या कमकुवत होता. त्यामुळे तिला बिचारीला सारखे टोमणे ऐकावे लागत होते. जेव्हा ती लग्न करून या घरात आली तेव्हाच मनोहरने स्पष्टपणे सांगितले होते की माझे लहान भाऊ बहीण आता तुझ्या मुलाप्रमाणे आहेत, त्यांच्या लग्नापर्यंत त्यांची सगळी जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे. आरती सुद्धा त्याने सांगितल्याप्रमाणे करत होती. तिने स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम तिच्या दीर आणि नंदेला दिलं. तिला मुलबाळ देखील लग्नाच्या 7 वर्षानंतर झाले, कारण मनोहरला वाटत होतं की त्याच्या भाऊ बहिणीकडे दुर्लक्ष होईल. तसे तर मनोहर आरतीवर खूप प्रेम करायचा, त्यामुळे त्यांच्याकडे बघूनच आरती तिच्या सासूचे कारल्यापेक्षा कडू शब्द गोड मधासारखी पचवायची. 1 वर्षापूर्वी तिची ननद सीमा सुद्धा लग्न करून निघून गेली आणि आता आरती बोलू लागली, कारण तिला सुद्धा आता तिच्या डोक्याला आणि शरीराला आराम द्यावासा वाटू लागला होता. आरती एक गोष्ट शिकली होती की जेवढा तुम्ही अन्याय सहन कराल तेवढं समोरचा तुमच्यावर जास्त अन्याय करत राहणार. ज्यावेळी तुम्ही आवाज उठवाल तेव्हा तुमच्यावरचा अन्याय कमी होईल. आरती जेवण बनवत होती आणि तिच्या विचारात गुंग होती. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली. तशी सासू म्हणाली, अगं तुला ऐकू येत नाही का? केव्हापासून बेल वाजत आहे? बहिरी झालीस का? तुला दिसत नाही का मी पूजा करते आहे? एवढे बोलून ती माळ जपू लागली. आरती पळतच गेली आणि तिने दार उघडले. समोर तिची ननद सीमा उभी होती. आरती तिला म्हणाली, अरे सीमाताई, तुम्ही? सर्व काही ठीक तर आहे ना? सीमा रागातच म्हणाली, वहिनी घरात घेशील का? का सगळं बाहेर दारातच विचारणार आहेस? सीमा रडतच मोठ्या आवाजात बोलली. सासूबाईंनी तिच्या मुलीचा आवाज ऐकला आणि त्या पूजा अर्धवट सोडून बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, सीमा एवढ्या रात्री तू एकटीच आलीस? जावई बापू नाही आले का तुझ्यासोबत? सर्व काही ठीक तर आहे ना? सीमा म्हणाली, आई मला तुझ्या जावयाने आणि सासरच्यांनी घरातून धक्के मारून हाकलून दिले आणि म्हणाले, जा तुझ्या माहेरी, आजपासून तुझं काळं तोंड आम्हाला दाखवू नकोस. सासूबाई रागात म्हणाली, त्या भिकारड्याची एवढी हिंमत? मला तर पहिल्यापासूनच माहीत होतं की ती अशी माणसं आहेत, पण तुझे बाबा कुठे ऐकायला तयार होते. म्हणायचे ते खूप संस्कारी माणसं आहेत. बघितले त्यांचे संस्कार. तू रडू नकोस सीमा, येऊ दे मनोहर आणि तुझ्या बाबांना, मग बघते त्यांच्याकडे.
आरती म्हणाली, आई, कुठलाही निर्णय घ्यायच्या अगोदर सीमाताईंना विचारा तरी की नक्की काय घडलंय. सीमाताई, सांगा नक्की काय झालं ते. जावई बापू तर खूप सरळ आणि शांत स्वभावाचे आहेत. मला नाही वाटत ते उगाच काही कारण नसताना तुझ्याशी असं वागतील. हे ऐकून आरतीची सासू म्हणाली, हो हो, तुला तर माझ्या सीमाची चुकी वाटणार. या घरात आल्यापासून तू तर हात धुवून आमच्या मायलेकींच्या मागे पडली आहेस. आरती म्हणाली, आई, मी सीमाताईशी बोलते आहे, तुमच्याशी नाही. त्यामुळे थोडं गप्प राहिला तर बरं होईल. बोला सीमाताई, काय झालंय. सीमा हुमसून रडू लागली आणि म्हणाली, वहिनी, यात माझी काहीच चूक नाही. तुम्हीच सांगा आता, किटी पार्टीत जाणं काही चुकीचं आहे का. आजकाल सगळ्या मुली बायका जातातच की. मी फक्त एवढंच म्हणाले की मी किटी पार्टीला जात आहे. आईच्यासाठी जेवण मोलकरीन बनवेल. काही गरज पडलीच तर मला सांगा. तर तुमचे जावई माझ्यावर तुटून पडले आणि म्हणाले, तुला दिसत नाही का आईची तब्येत किती खराब आहे. तुझं हे रोज रोज बाहेर जाऊन पैसे उडवणं मला अजिबात आवडत नाही. आता तुम्हीच सांगा, त्यांची आई सारखीच आजारी पडते म्हणून मग मी काय जगणं सोडू का. ते म्हणतात की जेव्हापासून आली आहेस घरात कामवालीचा खर्च, तुझा फालतू खर्च एवढा वाढलाय की मला माझ्या लहान बहिणीचं लग्न करायचं आहे, पण माझ्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. मला पण राग आला. मी पण ऐकवलं मग त्यांना. वहिनी कंगाल माणसाच्या घरात माझं लग्न करून दिलंय. माझं तर नशीबच फुटलंय. एक आजारी बाई, एक कंजूस नवरा आणि बिनलग्नाची ननद, या सगळ्यांच्यात माझं आयुष्य बर्बाद झालंय. अशीच राहीन. काम करून माझी हौस मौज पूर्ण करीन. बस या एका गोष्टीवरून खूप ऐकवलं मला त्यांनी. ते म्हणाले, नोकरी करायची असेल तर तुझ्या माहेरी जाऊन राहायचं. इथे माझ्या आईची सेवा करावीच लागेल. म्हणून मग मी निघून आली. आता मला त्या घरात परत जायचं नाही वहिनी. मला तिथे कुणीच प्रेम करत नाही. आरती आपल्या नंदेची सगळी हकीकत ऐकून तिचे डोळे पुसत म्हणाली, हे बघा सीमाताई, तुमच्यावर कुणीच प्रेम करत नाही असं काही नाही. सुखी तुझी सुद्धा आहे. सासू म्हणाली, हे काय बोलतेस तू. एकतर ती एवढी टेन्शनमध्ये आहे आणि वर तू तिला चुकीची आहे म्हणतेस. तुझ्या आईवडिलांनी तुला हे शिकवलं आहे का की आपल्या नंदेला उलट उत्तर द्यायचं. आरती रागात म्हणाली, का सारखं सारखं तुम्ही माझ्या माहेरच्या लोकांना आणि त्यांच्या संस्कारांना मध्ये आणतात. आणि आई, तुम्ही तर संस्काराच्या गोष्टी करूच नका. हे तुमच्या संस्काराची फळं आहेत की सीमाताई तिच्या सोन्यासारख्या संसाराला सोडून भांडण करून तिथून निघून आली आहे. जर संस्कार केले असते तर चांगल्या वाईटाची समज असती. यांना मी कधीच माझी नणद म्हणून नाही समजलं, तर कायम त्यांना माझी मुलगी समजत आली आहे. मी या घरात आले तेव्हा या 8 वर्षाच्या होत्या. मी मनोहरला विचारलं की यांचं वय काय. तेव्हा त्यांनी मला 8 वर्ष सांगितलं आणि तेव्हापासून मी यांना माझी मुलगी मानत आली आहे. मनोहरने मला सांगितलं होतं की हिच्या डोळ्यात कधी अश्रू येता कामा नये आणि मी तेच केलं आहे. सीमाताई, जावई बापूंनी काय चुकीचं बोलले माहीत आहे का तुला. मी जेव्हा या घरात लग्न करून आले तेव्हाच मला तुझ्या दादाने सांगितलं होतं की मी तुला फालतू खर्चासाठी काही पैसे देणार नाही. माझ्यावर 2 मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. माझ्या लहान भावा बहिणीची, वडिलांच्या आजारपणाची. माझ्याजवळ फक्त ही छोटीशी नोकरी आहे आणि त्यातूनच मग तुमच्यावर दुर्लक्ष नको म्हणून मग आम्ही मूलबाळ होऊ दिलं नाही आणि रोज रोज आईचे बोलणे सुद्धा सहन केले. आई तर रोज मला म्हणायच्या की वाटतं ही वांज राहणार, हिच्यात काहीतरी कमी आहे आणि म्हणूनच हिला मुलं होत नाही. आमचं तर नशीबच फुटलं जे आम्हाला ही असली सून मिळाली. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मी तुझ्या दादाला सांगून टाकलं की समाज मला जगू देत नाही. आपला निर्णय बदला, एक मुलगा होऊ द्या. तुमच्या भावा बहिणीकडे अजिबात दुर्लक्ष होणार नाही. तेव्हा कुठे जाऊन मला मुलगी झाली. दिवसभर आईची टोमणे आणि घरातली कामं यातच मी गुरफटून जायचे. मी कधीच बाहेर बाजारात जायचे नाही. माझ्या मनाची समजूत काढून मी गप्प घरातच राहायची. सीमाताई, आता तुम्हीच सांगा, जर मी तुमच्यासारखा विचार केला असता आणि घर सोडून निघून गेली असती तर आज जसं हे घर आहे तसं राहिलं असतं का. तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे की मी आजपर्यंत कधी तुम्हाला चुकीचं वागवलं, कशात मी कमी पडले. तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की जावई बापूसारखा खूप चांगला आणि तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस नवरा मिळाला आहे. तुम्ही तिथून भांडण करून तर निघून आलात, पण तुम्हाला माहीत आहे का तिकडे जावई बापूची काय अवस्था झाली असेल.
तुला माहीत आहे का, तू घरातून बाहेर पडताच ते तुझ्या मागे मागे पळत आले, पण तोपर्यंत तू गाडीत बसून निघाली होतीस. जावई बापूंचा मला फोन आला होता. ते म्हणाले की वहिनी, सीमा बहुतेक तुमच्याकडे येत आहे. ती फार रागात आहे. तिला काही बोलू नका, कारण तसेही ती खूप टेन्शनमध्ये आहे. चुकी माझीच आहे. माझ्या प्रेमळ बायकोच्या लहान लहान इच्छासुद्धा मी पूर्ण करू शकत नाही. खूपच वाईट नवरा आहे मी. मी थोड्या वेळात आईला औषध देऊन सीमाला घ्यायला येतो. हे ऐकून सीमा म्हणाली, काय बोलताय वहिनी, खरंच बोलताय का? त्यांनी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं का माझ्याबद्दल काही चुकीचं, काही वाईट नाही बोलले? मग तुम्ही मला सांगायला एवढा उशीर का केलात? आरती म्हणाली, मी तर फक्त तुला याची जाणीव करून देऊ इच्छित होते की नातं संपवणं खूप सोपं आहे, पण त्यांना सांभाळणं खूप अवघड आहे. मग तू काय निर्णय घेतलास? खोलीत सामानाची बॅग ठेवून घेऊ का तुझी? मग इथे राहा आरामात, किटी पार्टी कर. सीमा म्हणाली, मला का लाजवताय वहिनी? मला माझी चूक कळून चुकली आहे. मी पण किती बुद्धू आहे, स्वतःच्या नवऱ्याला ओळखू शकले नाही. खरंच वहिनी, आज तुम्ही नसता तर मी माझ्या घमंडामुळे आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं गमावून बसली असती. तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. वहिनी, तुम्ही जगातल्या सगळ्यात बेस्ट वहिनी आहात. आरती म्हणाली, बस करा आता सीमाताई. तुमच्या या सरळ साध्या स्वभावामुळे जावई बापू तुमच्या सगळ्या चुका माफ करतात. सीमा म्हणाली, वहिनी, आता इथून पुढे अशी चूक करणार नाही. तुमच्यासारखी सगळ्या जबाबदारी पूर्ण करीन. आरती म्हणाली, ते बघ जावई बापू गेटवर उभे राहून कसे तुला पाहत आहेत. हे ऐकून सीमा तिच्या नवऱ्याकडे बघतच बसली. त्यानंतर मग तिचा नवरा तिला घेऊन तिच्या सासरी गेला. काही वेळातच मनोहर आणि त्याचे वडील आले. मनोहरचे वडील त्यांच्या बायकोला म्हणाले, अगं सुमन, हे काय बघतोय मी? जावई बापू आले आणि लगेच गेले सुद्धा. सुमनताई म्हणाल्या, काही नाही हो, आज काही नाती घट्ट झाली आहेत. कुणाच्या तरी चांगल्या संस्कारामुळे एक घर तुटण्यापासून वाचवलं आहे. आरतीच्या सासूने आज तिचा पूर्णपणे स्वीकार केला होता. त्या दोघी सासू सुनांनी एकमेकींना मिठी मारून आपल्या जुन्या नात्याला त्यांनी एक मूर्त स्वरूप दिले होते. तिच्या सासूच्या तोंडून फक्त एवढंच निघालं की हे ईश्वरा, माझ्या सुनेसारखी सून सगळ्यांना मिळू दे. आरती आपल्या सासूकडे बघतच राहिली. ज्या प्रेमासाठी ती इतकी वर्ष आसूसलेली होती ते आज तिच्या पदरात पडलं होतं. आरतीने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. आज आरती खूपच आनंदात होती. तिने आज तिच्या सासूच्या मनात तिची जागा बनवली होती.